श्रीराम जय जय राम. नाम हे रामबाणासारखे आहे. बाळांनो, ज्याच्यावर कुणाची सत्ता चालत नाही, जो कधी कुणापासून लाच घेत नाही, जो जात असताना कुणाला कळत नाही, जो किती गेला आणि किती उरला हे कुणाला सांगता येत नाही, जो गेला कधी परत येत नाही आणि जो भगवंताशिवाय कुणाला भीत नाही, असा काळ आजपर्यंत कुणालाही चुकला नाही. ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धरते, त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते. सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे. मग आपला देह त्यातून कसा सुटेल? पण ज्याने भगवंत घट्ट धरून ठेवला, त्याचा देह राहिला किंवा गेला तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडत नाही. यापुढे कुणी सांगणारा भेटो वा न भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जो भगवंताचे नाम घेईल त्याचे राम कल्याण करील, हे माझे सांगणे खरे माना. प्रपंच लक्ष देऊन करा, परंतु त्यामध्ये भगवंताला विसरू नका. हाच माझा अट्टहास आहे. त्याच्या स्मरणात सर्वांनी आनंदात दिवस घालवा. नाम हे रामबाणाप्रमाणेच आहे. रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण. आपल्या लक्ष्यावर अचूक जाणारा तो बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसत असे. रामनाम हे रामाच्या जवळ राहणारे आणि अचूक रामाकडे नेणारे एकमेव साधन आहे. खरोखर नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही, त्याला काळवेळ नाही, त्याला स्थळाचे आणि देहाच्या अवस्थेचे बंधन नाही. जोपर्यंत जीवाला शुद्ध आहे तोपर्यंत नाम घेता येते. पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे. उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमते. नामाला स्वतःची अशी चव नाही. म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो. यासाठी नामात रंगणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे. ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगेल तो स्वतःला पूर्णपणे विसरतो आणि त्याला भगवंताचे दर्शन घडते. नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधील सर्व ऐश्वर्ये तुच्छ वाटतील. हा बाजार मांडून मी बसलो आहे तो त्यासाठीच आहे. प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे. कुणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीमागे उभा आहे याची खात्री बाळगा आणि सर्वांनी मनापासून नाम घ्या. हाच माझा सर्वांना आशीर्वाद. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे. रंगला की नाम सुटणारच नाही. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 1 दशक 10. विषय विवेक, धर्म, साधना आणि योग्य आचरणाचा मार्ग. या दशकात समर्थ रामदास स्वामी साधकाला मार्गदर्शन करतात. जगात योग्य विवेक ठेवून धर्माच्या मार्गाने नीतीपूर्ण जीवन कसे जगावे हा अध्याय वागण्याची, विचारांची आणि आचरणाची दिशा दाखवणारा आहे. विवेकाशिवाय जीवन अंधारात. समर्थ पहिल्याच ओवीत सांगतात, विवेक हा जीवनाचा दिवा आहे. विवेक नसला तर निर्णय चुकीचे, वर्तन अस्थिर, कृती अनियमित, साधना अशांत,
विवेक म्हणजे सत्य सत्य ओळखणे, योग्य अयोग्य ठरवणे, क्षणिक आणि शाश्वत यात फरक समजणे. साधकाने प्रत्येक ठिकाणी विवेक वापरला पाहिजे. धर्म म्हणजे फक्त पूजा नाही, आचरण. समर्थ स्पष्ट सांगतात, धर्म म्हणजे चांगले आचरण. धर्माचा अर्थ सत्य बोलणे, योग्य वागणे, अहिंसा, दया, कर्तव्य, लोकांची मदत, सद्विचार ठेवणे. फक्त विधी केले म्हणून धर्म साधत नाही. धर्म म्हणजे दैनिक जीवनातील पवित्रता. कर्ममार्ग साधकाचा खरा मार्ग. दशक 10 मध्ये स्वामी सांगतात, कर्म न करता फल मिळत नाही. साधकाने प्रयत्न सोडू नयेत, परिश्रम करावेत, कर्तव्य नीट सांभाळावे, कामात निष्ठा ठेवावी. कर्म हेच यशाचे मूळ कारण आहे. आळस हा साधनेला नाश करणारा शत्रू. समर्थ सांगतात, कर्म करा, नुसती इच्छा ठेवू नका. लोभ, कपट, अहंकार टाळा. समर्थ सावध करतात, लोभ माणसाला गुलाम बनवतो, कपट त्याची बुद्धी नष्ट करतो, अहंकार त्याचे पुण्य जाळतो. ही तीनही गोष्टी साधकासाठी अपायकारक. साधकाने नेहमी समाधान ठेवावे, सरळ मार्ग धरावा, नम्रता जोपासावी. हे सद्गुण साधना शुद्ध करतात. सत्संग आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र. समर्थ पुन्हा एकदा सत्संगाचे महत्त्व सांगतात. सज्जनांच्या सहवासात मन प्रकाशमान होते. सज्जन सत्य सांगतात, योग्य सल्ला देतात, मन उंचावतात, कार्यात दिशा देतात. वाईट संगती बुद्धी बिघडवते. सत्संग बुद्धी स्थिर ठेवतो. योग्य भाषण, जिभेचा संयम. समर्थ सांगतात, जिभेवर ताबा म्हणजे मनावर ताबा. बोलताना साधकाने शांत बोलावे, सत्य बोलावे, कठोर बोलू नये, नालायक शब्द टाळावेत. मार्मिक, प्रेमळ, सत्यवाणी ही साधकाची ओळख असावी. धैर्य आणि चिकाटी साधनेची पायरी. समर्थ शेवटी साधकाला सांगतात, संकटात धैर्य ठेवा, अडचणीत खचू नका, प्रयत्न सतत करा. साधनेत खंड नको. धैर्य आणि सातत्य असल्यास साधक कोणत्याही उंचीवर जाऊ शकतो. समाप्तीसार. दशक 10 मधील मुख्य शिकवण. विवेकाने जगा. धर्म म्हणजे आचरण. कर्ममार्ग सोडू नका. लोभ, कपट, अहंकार टाळा. सत्संग वाढवा. भाषणात संयम ठेवा. धैर्य आणि सातत्य ठेवा. हे नियम जीवन शुद्ध, स्थिर आणि समर्थ बनवतात. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.